आणि मोदींनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक नामवंत मान्यवर आहेत हे आपलं मत या निर्णयावरती जाहीर करतायत। पैशांच्या रूपांतरामध्ये बँकांकडून विशेषतः कोऑपरेटिव्ह बँकांकडून भ्रष्टाचाराची शक्यता आहे। मात्र जीएसटी आणि अर्थव्यवस्थेसाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं मत नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केलेलं आहे। माजी कुलगुरू आणि नियोजन आयोगाचे सदस्य नरेंद्र जाधव यांचं हे मत आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे नरेंद्र जाधव यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। कालपर्यंत ज्या 500 आणि 1000च्या नोटा तुमच्या खिशाचं वजन वाढवत होत्या त्या आता हद्दपार झालेल्या आहेत। एक ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतलेला आहे आणि साहजिकच या निर्णयाचे परिणाम काय होणार याची चर्चा सगळ्या देशभरामध्ये सुरू आहे। आता आपल्यासोबत खासदार आणि अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव आता आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून या विषयाचे पैलू समजून घेऊयात। सर, कालचा जो निर्णय होता एक ऐतिहासिक निर्णय होता। काही जणांनी याचं तातडीनं स्वागत केलं तर काही जण थोडंसं अजूनही धास्तीनं बघतायत, शंका त्यांच्या मनात आहेत। एक अर्थतज्ञ म्हणून तुमची या निर्णयावरती पहिली प्रतिक्रिया काय आहे? माझी प्रतिक्रिया अशी आहे की मोदी सरकारने केलेला हा सर्जिकल स्ट्राईक आहे। काळा पैसा आणि बनावट पैसा या दोन्हींवरती केलेला हा अत्यंत प्रभावी सर्जिकल स्ट्राईक आहे अशी माझी तात्काळ रिॲक्शन आहे। पण अशा पद्धतीनं म्हणजे मोठ्या ज्या नोटा आहेत त्या कमी करण्याचा निर्णय याच्या आधीही झालेला आहे। त्याच्यामुळे खरंच काळा पैसा रोखता येऊ शकतो? हा किती प्रभावी उपाय आहे? नाही, हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा जो पैसा आहे या नोटा रद्द केल्यामुळे काही तात्कालिक परिणाम होणार आहेत। तात्कालिक परिणाम होणार आहेत त्यामध्ये गोरगरिबांना आणि कमी उत्पन्न गटातल्या लोकांना त्याचा काही काळ त्याची असुविधा होणार आहे यात शंकाच नाही। परंतु दीर्घकालीन जर पाहिलं काही महिन्यांमध्ये आणि काही वर्षांमध्ये याचे अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहेत अशी माझी भावना आहे। ते सकारात्मक परिणाम काय होणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये काही गेल्या 5 वर्षामध्ये हायर डिनॉमिनेशनचे ज्या नोट्स आहेत म्हणजे 500च्या किंवा 1000च्या याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। म्हणजे अर्थव्यवस्थेचं वाढण्याचं प्रमाण आणि या नोटांचं वाढण्याचं प्रमाण हे जरा व्यस्त झालेलं आहे। म्हणजे आज मी तिला आपली जी टोटल करन्सी आहे जे सगळं चलन आपल्या देशामध्ये आहे त्यापैकी 86% व्हॅल्यू असलेल्या करन्सी नोट्स या 500 आणि 1000च्या आहेत। आणि त्यामुळे ते कमी करणं ही काळाची गरज होती आणि त्यांनी तो अतिशय गुप्तता पाळून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आणि तो निर्णय घेताना त्याचे काय परिणाम होतील याचा ज्यावेळी मी विचार करतो तर काही काळ असुविधा होईल परंतु अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत सकारात्मक परिणाम याचे होणार आहेत। याचा थैली शहांना मोठा धक्का बसणार आहे। मग ते राजकारणातले असो। तेच मला विचारायचं होतं की या निर्णयामुळे ज्यांना फटका बसणार आहे किंवा ज्यांचा काळा पैसा बाहेर येईल असे कुठल्या वर्गातले लोक आहेत असं तुम्हाला वाटतं? नक्कीच। पहिला म्हणजे हा थैली शहांना बसणारा मोठा फटका आहे आणि त्याचबरोबर म्हणजे आता कन्स्ट्रक्शन सेक्टरवरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो। ज्या क्षेत्रांमध्ये कर चुकवेगिरी करून ज्यांनी कर चुकवी करून पैसे साठवून ठेवलेले आहेत त्यांना याचा मोठा दणका बसणार आहे आणि हे सगळे पैसे यापैकी बरेचसे पैसे या मुख्य प्रवाहामध्ये चलनाच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये येणार आहेत। सरकारचं टॅक्स कलेक्शन त्यामुळे वाढेल? निश्चितच वाढेल। मी त्याचे चांगले परिणाम काय त्याची यादीच तुम्हाला सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होईल। जनधन योजना आणून एक खूप मोठा टप्पा आपण पार केला होता आणि त्याला आता आणखी पोषक वातावरण निर्माण होणार आहे। कॅशमध्ये जी साठवणूक केलेली लोकांनी आहे ती आता मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे। मुख्य प्रवाहामध्ये ती आल्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजन तर वाढणार आहेच परंतु त्याचबरोबर सरकारचं कर आकारणी जी आहे त्याच्यामध्ये भरघोस वाढ होणार आहे आणि सरकारला जास्त पैसा म्हणजे कर चुकवेगिरीला आळा बसल्यामुळे सरकारचं उत्पन्न वाढणार आहे, सरकारकडे असलेला पैसा वाढणार आहे आणि त्याचा समाजासाठी उपयोग केला जाऊ शकतो। हा अतिशय सकारात्मक परिणाम आहे। पण त्याचबरोबर नकारात्मक परिणाम जो होणार आहे तो कन्स्ट्रक्शन सारख्या बांधकाम क्षेत्र हे आजही अत्यंत वाईट परिस्थितीमधून चाललेलं आहे। संक्रमणाच्या या काळामध्ये काय झालेलं आहे की मुंबई, पुणे किंवा दिल्ली अशा शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घर बांधणी झालेली आहे। इन्व्हेंटरीज आहे ज्याला उठाव त्याचा होत नाही आणि त्यांना त्या क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणावर काळा पैसा आहे असं म्हटलं जातं।
तर त्यांना याचा निश्चितच प्रतिकूल परिणाम होणार आहे. नक्कीच तशाच पद्धतीच्या डेव्हलपमेंट्स आज सकाळपासून दिसत आहेत. सोन्याचं मार्केट जे आहे ते वाढलेलं आहे. सोन्याचा भाव तब्बल 4,000 रुपयांनी वाढलाय, 30,000हून 34,000वर. साहजिक तुम्हाला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये रिअल इस्टेट आणखीन स्लो डाऊन होईल? नाही, रिअल इस्टेट ही आत्ता ज्या अवस्थेमध्ये त्यामध्ये त्यांना हा मोठा दणका आहे, यात शंकाच नाही. परंतु या नंतरच्या काळामध्ये काय होणार आहे की ज्यांनी कष्टाने आपली मेहनत करून जे पैसे मिळवलेले आहेत त्यांना याचा कुठलाही वाईट परिणाम होणार नाही. जे थैलीशाह म्हणजे ते कन्स्ट्रक्शन सेक्टरमधले असोत किंवा राजकारणातले असोत किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यांनी करचुकवेगिरी केलेली आहे आणि पैशाची साठवणूक केलेली आहे त्यांना हा मोठा धक्का बसणार आहे. परंतु त्यातले काही पैसे परत आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळी येतील, आता हे सगळे पैसे ज्यावेळी बँकांमध्ये ठेवले जातील किंवा बँकांमध्ये बदलून दिले जातील त्यावेळी बँकांचे डिपॉझिट्स खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह बँकांचे डिपॉझिट्स फार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. तुम्ही लक्षात घ्या, हे पूर्वी कधी झालं नव्हतं पण हे होणार आहे. याचं कारण असं आहे की कोऑपरेटिव्ह सहकारी बँकांच्या क्षेत्रामध्ये KYC अजून पुरतं लागू झालेलं नाही, नो युअर कस्टमर अजून लागू झालेलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा पैसा कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये जाऊ शकतो. पण तो सुरक्षित आहे असं म्हणायचं का? तो सुरक्षित असा मानायचा का? हा त्या कोऑपरेटिव्ह बँकेवरती अवलंबून आहे. सगळ्याच कोऑपरेटिव्ह बँका वाईट आहेत असं कोणीच म्हणणार नाही, परंतु सरसकट त्या चांगल्या आहेत असंही आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे याचे खूप चांगले सकारात्मक परिणाम होणार आहेत आणि कॅश इकॉनॉमीकडून आपली चेक इकॉनॉमीकडे जे संक्रमण होणार आहे ते अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं फलदायी असणार आहे. कारण त्यामुळे सरकारकडे म्हणजे जो पैसा वापरात नव्हता, जो पैसा गाद्यांमध्ये किंवा सिलिंगमध्ये बंद होता, तो पैसा जो आहे त्यापैकी काही तो पैसा तर रद्दबादल झाल्यामुळे त्यापैकी ज्यांनी प्रामाणिकपणाने पैसा कमावलेला आहे तो पैसा पुन्हा मार्केटमध्ये येणार. प्रमुख चलन म्हणून तो येणार बँकांच्या माध्यमातून, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तो अर्थव्यवस्थेमध्ये येईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याचं काम होणार आहे, पण तो दीर्घकालीन परिणाम आहे. सध्या या संक्रमणाच्या काळामध्ये काही असुविधांचा सामोरं जावं लागेल, परंतु माझ्या मते ती जी कॉस्ट आहे म्हणजे ती जी किंमत चुकावी लागणार आहे ती फार कमी आहे आणि दीर्घकालीन याचा फार मोठा फायदा आहे. पण आपण जर अर्थव्यवस्थेच्या इतिहासाबद्दल बोलायला झालं म्हणजे अर्थक्रांती याच्या आधी पण झालेली आहे. म्हणजे इंदिरा गांधी किंवा मला वाटतं मोरारजी देसाई यांनी या नोटा ज्या आहेत त्या बंद केलेल्या होत्या. तर तेव्हाचा इतिहास बघितला तर किती नेमकं प्रभावी ठरला होता तेव्हा? त्यावेळी तो प्रभावी ठरला होता, परंतु काय असतं हे पहा, त्यावेळी तो प्रभावी निश्चितपणे ठरला होता, परंतु आपल्याला हे सांगता येत नाही की जर तशी उपाययोजना केली नसती तर काळा पैसा किती वाढला असता याची आपल्याला कल्पना करता येत नाही. तुम्ही एक लक्षात घ्या की त्यावेळी टॅक्स रेट एकेकाळी आपल्या देशामध्ये टॅक्स रेट 97% होते, मार्जिनल टॅक्स रेट 97% होते. म्हणजे जे एरवी कायद्याचं पालन करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा कर चुकवेगिरी करायला प्रोत्साहन मिळत होतं. टॅक्स रेट आता कमी झालेले आहेत, परंतु काही क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा आहे. राजकारणी नेत्यांकडे असेल किंवा भ्रष्ट राजकारण्यांकडे असेल किंवा भ्रष्ट नोकरशाहांकडे असेल किंवा कन्स्ट्रक्शनच्या सारख्या सेक्टरमध्ये असेल, हा सगळा जो काळा पैसा आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणावर पायबंद बसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो होणार आहे तो असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय चलनाची निर्मिती ही परदेशाकडून, आणि कुठला देश आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे, मोठ्या प्रमाणावर ही चलन निर्मिती होते, बनावट नोटांची निर्मिती होते. आणि सर्वसामान्य माणसांना आता टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झालेली आहे की जरी जे तज्ज्ञ आहेत त्यांना त्याच्यामध्ये दुजाभाव करता येतो, फरक सांगता येतो, परंतु सर्वसामान्य माणसांना त्यातला फरक सांगता येत नाही. आणि या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा ज्या आहेत भारतामध्ये, नेपाळच्या मार्गातून भारतामध्ये येणाऱ्या ज्या नोटा आहेत त्या नोटांचा उपयोग हा टेररिझमचं फायनान्सिंग करण्यासाठी होतो, त्याला मोठ्या प्रमाणावर रोखला जाईल. म्हणून माझं असं प्रतिपादन आहे की काळा पैसा आणि बनावट नोटा यांच्यावर केलेला हा अत्यंत प्रभावी असा सर्जिकल स्ट्राईक आहे अशी माझी भावना आहे. थोडासा वेगळा प्रश्न, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अभ्यासक आहात. आंबेडकर स्वतः एक मोठे अर्थतज्ञ होते. त्यांचे या संदर्भातले विचार काय होते? अशा पद्धतीचा निर्णय सरकारनं कधी आणि का घेण्याची आवश्यकता आहे?
हे बघा, बऱ्याच सोशल मीडियावरती मी पाहिलं की बरेच लोक म्हणतायत की बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या ग्रंथामध्ये असं म्हटलं होतं की भ्रष्टाचार जर कमी करायचा असेल तर दर 10 वर्षांनी चलन बाद करून नवीन चलन केलं पाहिजे. मी अशी कुठलीही तरतूद त्यामध्ये पाहिलेली नाही. मला असं वाटतं की बाबासाहेबांनी जो ताजमहाल तयार केला होता या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या महाग्रंथाच्या रूपानं त्याला वीट लावण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यामध्ये काही तथ्यांश नाही अशी माझी तरी भावना आहे. माझं उलट आवाहन आहे की मला दाखवा कुठल्या पानावरती बाबासाहेबांनी तसं लिहिलेलं आहे. बरं झालं हे स्पष्टीकरण तुमच्याकडूनच आलं. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्ही स्वतः आरबीआयमध्ये काम केलेलं जवळपास 25 ते 30 वर्ष. 31 वर्ष. आता सामान्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की हे ट्रान्सफॉर्मेशन नेमकं कसं होणार, त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. अशा वेळी व्यवस्था कशा पद्धतीनं सक्षम असते, म्हणजे आरबीआय या बाबतीत किती खबरदारी घेऊ शकते? नाही, आरबीआयने खूप चांगली खबरदारी घेतलेली आहे आणि पूर्ण तयारी करूनच हा निर्णय घेतलेला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून 2000 रुपयाची नोट जी आहे त्याचं डिझाईन कित्येक महिन्यापूर्वी फायनलाइज झालेलं आहे आणि त्याची निर्मिती वेगानं चालू आहे. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं जे चॅलेंज आहे, म्हणजे संक्रमणाच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं आव्हान जे आहे अर्थव्यवस्थेपुढे, ते असं आहे, रिझर्व्ह बँकेपुढे आणि अर्थव्यवस्थेपुढे ते असं आहे की ज्यावेळी सर्वसामान्य माणूस आपले कष्टाने जमवलेले पैसे बँकेमध्ये बदलून घ्यायला जाईल, 500च्या नोटा 1000च्या नोटा बदलून घ्यायला जाईल, त्यावेळी त्या बँकांमध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये त्या नोटा उपलब्ध असण्याची आवश्यकता आहे. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये पैसे जे काढता येणार आहेत ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच काढता येणार आहेत. सगळीकडे योग्य वेळी सगळा पुरवठा करणं हे फार मोठं आव्हान आहे आणि गेले कित्येक महिने ते चालू आहे. आणि मला असं वाटतं की त्याची पूर्ण तयारी झाल्यानंतरच त्यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे. परंतु हा निर्णय पूर्वीच झालेला असला पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळी तयारी झालेली आहे. आणि मला असं वाटतं काही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत की एवढ्या 100च्या नोटा म्हणजे गव्हर्नमेंटकडे किंवा सिस्टीमकडे उपलब्ध आहेत का? तुम्हाला असं वाटतं की या सगळ्याची तयारी झालेली असेल? नाही, 2000 रुपयाच्या नोटा आणि नवीन येणाऱ्या नोटा आणि 500ची नवीन येणारी नोट याचं उत्पादन गेले कित्येक महिने चालू आहे. फक्त त्या सगळ्या तयार झालेल्या गव्हर्नमेंटच्या प्रेसमधून, रिझर्व्ह बँकेच्या प्रिंटिंग प्रेसमधून त्या सगळ्या नोटा सगळ्या बँकांच्या सगळ्या शाखांमध्ये पोहोचवणं आणि तिथे येणाऱ्या लोकांना आपलं कन्व्हर्शन करण्यासाठी, जुन्या नोटा देऊन नवीन नोटा घेण्यासाठी किंवा बँकांमध्ये त्या जमा करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य त्या प्रमाणावरती या नवीन नोटा उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्या संक्रमणाच्या काळामध्ये काही अडचणी होऊ शकतात. उदाहरणार्थ, अगदी सगळ्या कायद्यांचं पालन करणारे मध्यमवर्गीय सुद्धा आपल्या घरामध्ये काही पैसे कॅश म्हणून आपण ठेवतच असतो, कारण मनी इज ऑल्सो स्टोअर ऑफ व्हॅल्यू आणि जास्त व्हॅल्यूच्या नोटा ठेवायला जास्त सोप्या असतात. म्हणून अगदी मध्यमवर्गीय असेल किंवा कनिष्ठ मध्यमवर्ग असेल, यांनी सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये कॅश काही प्रमाणात असतेच. ती त्यांच्या उत्पन्नाच्या विसंगत असेल तर अडचणी त्यांना होणार आहे. परंतु त्यांची जी स्वकष्टार्जित पैसे जे आहेत त्याला कुठल्याही प्रकारे बाधा येणार नाही. ते सगळे बदलून मिळणार आहेत. त्याला कदाचित कालावधी लागू शकेल, थोडासा कालावधी लागू शकेल, त्या प्रमाणात असुविधा होणार आहेत. परंतु जर दीर्घकालीन विचार केला, दीर्घकालीन म्हणजे 10 वर्ष नाही, मी 1 वर्षाबद्दल बोलतो आहे, 6 महिने ते 1 वर्षामध्ये याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसायला लागेल असं मला वाटतं. आणि गव्हर्नमेंटकडे जास्त पैसे, बँकांमध्ये जास्त पैसे आले, गव्हर्नमेंटकडे जास्त रेव्हेन्यू आला, तर जीएसटीचं जे इम्प्लिमेंटेशन आपण 1 एप्रिलपासून करण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्यामध्ये राज्य सरकारांना, ज्या राज्य सरकारांना जीएसटी मधून तोटा होणार आहे, काही काळ तोटा होणार आहे, तो तोटा भरून काढण्याची क्षमता सरकारकडे आहे का असा प्रश्न आहे. आणि ती क्षमता निर्माण करण्यासाठी सुद्धा या अतिशय महत्वाच्या अशा उपाययोजनेचा फायदा होऊ शकेल अशी माझी कल्पना आहे. तर हे होते डॉक्टर नरेंद्र जाधव. ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की सरकारच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि काळ्या पैशाच्या विरोधात हा सर्जिकल स्ट्राईक आहे, अशा पद्धतीचं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. शिवाय दीर्घकालीन म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्येच याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. तेव्हा जनतेनं कमावलेला कष्टाचा प्रत्येक नोट आहे 500, 1000ची, ती त्याला बदलून मिळेल. त्याच्यासाठी थोडासा धीर धरण्याची गरज असल्याचं मत देखील यावेळी नरेंद्र जाधव यांनी मांडलेलं आहे.